केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली। भाजपचे आमदार शिवाजीराव कडळे यांच्या निधनानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातानंतर त्यांचं निधन झालं होतं। यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे। बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवारच लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली। त्यांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही, मात्र धनगर समाज सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। तर तिकडे राहुरीच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या दोन्ही जागांवर बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता धुसर आहे। बारामती आणि राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे। आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना आवाहन आणि इशारा दोन्ही दिलाय। बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात कसं वाटतं? मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।